औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना बॉयलरसाठी लागणारा दगडी कोळसा अवजड वाहनांमधून ओव्हरलोड पद्धतीने वाहून नेला जात असून या जीवघेण्या वाहतुकीकडे परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा वाहतूक सेना अध्यक्ष सुभाष मोरे यांनी केला आहे। येत्या 8 दिवसात ही अनधिकृत वाहतूक बंद न झाल्यास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। कोकणातील महाड, खेड, चिपळूण आणि रत्नागिरी या औद्योगिक क्षेत्रांमध्ये बॉयलरसाठी मोठ्या प्रमाणात कोळसा लागतो। हा कोळसा रेल्वेने नागोठणे येथे येतो आणि तिथून हायवा व इतर अवजड वाहनांद्वारे वितरित केला जातो। मात्र या वाहनांच्या मूळ आकारात बेकायदेशीर बदल करून क्षमतेपेक्षा जास्त कोळसा भरला जातो। या व्यवसायात सत्ताधारी राजकीय लोकप्रतिनिधींचे हितसंबंध गुंतलेले असल्यानेच ही ओव्हरलोड वाहने महामार्गावरून सुसाट धावत असल्याचे मोरे यांनी म्हटले आहे। मुंबई गोवा महामार्गावर पळसपे, नागोठणे, सुकेळी खिंड, महाड आणि कशेरी यांसारख्या ठिकाणी महामार्ग वाहतूक पोलिसांचे तपासणी नाके आहेत। या ठिकाणी दुचाकीस्वार, कार चालक आणि छोट्या व्यावसायिकांना थांबवून त्यांची कसून चौकशी केली जाते व नाहक दंड वसुलीचा गोरख धंदा सुरू असतो। मात्र याच नाक्यांवरून ओव्हरलोड कोळसा वाहून नेणाऱ्या वाहनांना जणू रेड कार्पेट टाकले जाते। या वाहनांना कोणतीही विचारणा का केली जात नाही, असा संतप्त सवाल वाहतूक सेनेने गृह खाते आणि परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारला आहे। ओव्हरलोड कोळसा वाहतुकीमुळे महामार्गावर यापूर्वी अनेक भीषण अपघात झाले असून त्यात अनेकांना नाहक प्राण गमवावे लागले आहेत। तरीही अधिक कमाईच्या हव्यासापोटी वाहतूक कंत्राटदार आणि हायवा मालक नियमांचे उल्लंघन करत आहेत। प्रशासनाला या अपघातांचे सोयरसूतक नसल्याचे चित्र दिसत आहे। शासनाने आणि संबंधित विभागाने या ओव्हरलोड वाहतुकीवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। जर पुढील 8 दिवसात ही धोकादायक वाहतूक थांबली नाही तर दक्षिण रायगड वाहतूक शाखेच्या वतीने मुंबई गोवा महामार्गावर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशारा सुभाष मोरे यांनी दिला आहे। जनोदय करिता मिलिंद माने, महाड।